हॅलो स्टुडंट, 11th मधला नेक्स्ट लेसन आपण आज स्टार्ट करणार आहोत, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. तर बघा, NCERT असेल किंवा स्टेट बोर्ड असेल त्याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नाही आहेत की हे लेसन बायो 1 आणि हे लेसन बायो 2 मध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर याचं आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बायो 2 मध्ये आपण आत्तापर्यंत किंगडम ॲनिमल किंवा किंगडम ॲनिमॅलिया स्टडी केलेला आहे. त्यानंतर सेकंड स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल बायो 2चा स्ट्रिक्टली लेसन आहे. तर हा याच्यामध्ये टिश्यू आणि स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉकरोच हे आपण लेसन स्टडी केलेले आहेत. जर NCERT बघाल तर हे 2च लेसन आहेत आणि जर स्टेट बोर्ड आपण पाहिलं तर 3 सेपरेट लेसन, किंगडम ॲनिमॅलिया, स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू आणि स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉकरोच हे 3 लेसन आपले झाले. नेक्स्ट लेसन आज आपण सुरू करणार आहोत, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. हे जे मी नेम बोर्डवरती लिहिलेले हे NCERT मध्ये दिलेले. जर तुम्ही स्टेट बोर्ड बघाल तर याच्यामध्ये सेल डिव्हिजन हे नेम दिलेले. ओके, सो बायो 2 मधला हा नेक्स्ट लेसन आहे, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. सो सेल सायकल अँड सेल डिव्हिजन या लेसनमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत. सो सेल सायकल म्हणजे काय असतं, सायकल म्हणजे इव्हेंट जे आहेत ते सायक्लिकली होणं, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा इव्हेंट, चौथा इव्हेंट, पुन्हा पहिल्यापासून तेच इव्हेंट स्टार्ट होणं. सो असे सायक्लिकल इव्हेंट होणं याला आपण सायकल असं म्हणतो, किंवा तेच इव्हेंट पुन्हा त्याच सिक्वेन्सनी रिपीट होणं याला आपण सायकल म्हणतो. सो सेलच्या लाईफमधली जी सायकल आहे ही आपण इथे स्टडी करणार आहोत. त्यानंतर सेल डिव्हिजन कसं होतं आणि सेल डिव्हिजनच्या मेन 2 मेथड्स आहेत, मायटॉसिस आणि मिओसिस. या दोन्हीही मेथड्स आपण डिटेल इथे स्टडी करणार आहोत. त्यानंतर हा जो लेसन आहे तो तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट यासाठी की याच्यामधला मिओसिस ही जी सेल सायकल आहे ही तुम्हाला व्यवस्थित समजली तर रिप्रोडक्शन जे तर त्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट कसे तयार होतात, गॅमेट फॉर्मेशनचे जे इव्हेंट आहेत ते समजतात. बऱ्याचदा नीट एक्झामला क्वेश्चन विचारताना या स्टेजला मायटॉसिस झालं की या स्टेजला मिओसिस झालं या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. सो त्या लेसनसाठी तुम्हाला ह्यातल्या कन्सेप्ट आधी क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि 2, जर तुम्हाला मिओसिस व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर मायटॉसिसमधले जे इव्हेंट आहेत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज हे क्लिअर झाले तर मिओसिस समजायला सोपं जातं. सो तुम्हाला हा सगळा लेसन 12चा रिप्रोडक्शन हा लेसन समजण्यासाठी इन शॉर्ट बेसिक लेसन आहे. जसं तुम्हाला सेल माहिती पाहिजे बेसिक, जर सेल माहिती असेल तर टिश्यू कळेल, ऑर्गन, ऑर्गॅनिझम कळेल. तसं जर हा सेल डिव्हिजन माहिती असेल तर ग्रोथ, रिप्रोडक्शन ह्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. सो लेसन बेसिक आणि इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात फर्स्ट या लेसनचे आपण इंट्रोडक्शन बघतोय. सो इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं बघा, ऑल ऑर्गॅनिझम. सो ऑर्गॅनिझम मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. ओके, सो काय सांगितलं, ऑल ऑर्गॅनिझम. मग ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असेल तरी किंवा मल्टीसेल्युलर, आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत. सगळेच ऑर्गॅनिझम त्यांचं जे लाईफ आहे ते सिंगल सेलपासून स्टार्ट करतात. सो ऑल ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ ॲज अ सिंगल सेल. सगळेच ऑर्गॅनिझम त्यांचं लाईफ जे आहे ते सिंगल सेल म्हणून स्टार्ट करतात. आणि मी आधीच क्लिअर केलं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर सिंगल सेलपासूनच सुरुवात होणार आहे. पण आपल्यासारखा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल ज्याच्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल आहेत, अशा ऑर्गॅनिझमच्या लाईफची सुरुवातसुद्धा सिंगल सेलपासून होते. तर तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत तुम्ही 10वीपासून स्टडी करताय, जर हे एक मेल गॅमेट असेल आणि हे फिमेल गॅमेट असेल तर 2 गॅमेट फ्यूज होतात आणि सिंगल सेल तयार होते आणि या सेलला म्हटलं जातं झायगोट. हा झायगोट जो आहे याच्याचपासून नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे तो डेव्हलप होणार आहे. इन शॉर्ट, नवीन इंडिव्हिज्युअलची लाईफ कोणत्या सेलपासून सुरू झाली, झायगोट या सिंगल सेलपासून. सो प्रत्येक स्टेटमेंट नीट समजून घ्या. ऑल ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ ॲज अ सिंगल सेल. सगळ्याच ॲनिमलच्या, सगळ्याच ऑर्गॅनिझमच्या लाईफची सुरुवात जी आहे ती सिंगल सेल म्हणून होते. नेक्स्ट बघा, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर इम्पॉर्टंट characteristic of cell. सो तुम्ही कोणतीही सेल घ्या
तर त्या सेलमध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जे आहेत हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत कोणत्याही सेलचे. ग्रोथ होणं म्हणजे काय, तर कोणतीही सेल जेव्हा साईजने ग्रो होते, ओके, तर साईजने ग्रो होते, इन शॉर्ट तिच्यामध्ये असणारं सायटोप्लाझम, ऑर्गॅनली हे सगळं कंटेंट डबल होतं, त्याला आपण काय म्हणू, ग्रोथ. आणि रिप्रोडक्शन म्हणजे एका सेलच्या जेव्हा 2 सेल तयार होणार तेव्हा त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणणार. सो कोणत्याही सेलचं हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की प्रत्येक सेल साईजने सुद्धा ग्रो होते आणि तिच्याकडे रिप्रोडक्शन ही सुद्धा ॲबिलिटी असते. सो ग्रोथ अँड डिव्हिजन और रिप्रोडक्शन दीज आर दी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग सेल. कोणत्याही लिव्हिंग सेलचं ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जे आहे हे 2 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत. मग याच्यामध्ये बघा पॅरेंटल सेल जे आहे, कोणतीही पॅरेंटल सेल असेल तर ती डिवाइड होते इंटू 2 सेल. सो पॅरेंटल सेल डिवाइड इंटू 2 सेल. ईच सेल और 2 डॉटर सेल, ईच सेल ग्रो इन साइज each cell grow in size and such cell and then undergo division. Okay, so such cycle of growth and division, such cycle of growth and division produce millions of cells. बघा, समजा एक सेल आहे, हिला आपण पॅरेंटल सेल म्हणतोय. ही जी सेल आहे ती डिवाइड झाली तर हिच्यापासून 2 सेल तयार होतील आणि ह्या ज्या दोन्ही सेल आहेत या सेलना आपण डॉटर सेल असं म्हणतो. सो समजा ही एक पॅरेंटल सेल डिवाइड होऊन या 2 सेल तयार झाल्या. सो दिस इज पॅरेंटल सेल आणि या 2 ज्या तयार झाल्या यांना आपण डॉटर सेल असं म्हणतोय. सो दिस 2 आर दी डॉटर सेल. त्यानंतर या ज्या दोन्ही डॉटर सेल आहेत ह्या दोन्हींमध्ये ग्रोथ होईल. ठीक आहे, नेक्स्ट इव्हेंट काय होईल, ग्रोथ. त्या साईजनी ग्रो होतील. इन शॉर्ट त्यांचं सायटोप्लाझम, DNA सगळंच कंटेंट जे आहे ते इन्क्रीज होईल आणि त्यानंतर पुन्हा या दोन्ही सेल ज्या आहेत त्या डिव्हिजनला प्रोसीड होतील. म्हणजे ही पण सेल डिवाइड होईल आणि ही सुद्धा सेल डिवाइड होईल. सो यावेळी पहिल्यांदा सेल डिवाइड झाल्यानंतर ज्या 2 डॉटर सेल तयार झाल्या ह्यांचा साईज ग्रोथ झाल्यानंतर पुन्हा त्या डिवाइड झाल्या, पुन्हा ह्या ग्रो होतील, पुन्हा डिवाइड होतील. सो हे जे सायकलिक इव्हेंट सुरू असते, ही जी सायकल सुरू असते कशाची, डिव्हिजन ग्रोथ ही जी सायकल आहे ह्या सायकलमध्ये मिलियन्स ऑफ सेल तयार होतात. बघा, सुरुवातीला एकच पॅरेंटल सेल होती, डिवाइड होऊन किती तयार झाल्या, 2. दोन्ही सेल साईजने ग्रो झाल्या, पुन्हा दोन्ही सेल डिवाइड झाल्या आणि तयार झाल्या 4. ह्या पुन्हा साईजने ग्रो होतील, डिवाइड होतील, 8 सेल तयार होतील. सो यावेळी एका सेलपासून मिलियन्स ऑफ सेल तयार होतात आणि मिलियन्स ऑफ सेल तयार कशा होतात, तर ग्रोथ आणि डिव्हिजन या सायकलमध्ये या तयार होत असतात. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग तो युनिसेल्युलर असू द्या किंवा मल्टीसेल्युलर असू द्या, त्याची लाईफ सिंगल सेल म्हणूनच स्टार्ट होते. मग आता ही जी सिंगल सेल आहे हिच्यापासून आपल्यासारखा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम ज्याच्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल आहेत, हा असा ऑर्गॅनिझम तयार कसा होतो, तर बघा, कोणत्याही लिव्हिंग सेलकडे कोणतं कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं, एक म्हणजे ग्रोथ आणि 2 म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजेच डिव्हिजन. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं. मग सपोज एखादी पॅरेंटल सेल आहे तर ती पॅरेंटल सेल रिप्रोड्यूस करेल, डिवाइड होईल, 2 सेल तयार करेल. ह्या दोन्ही सेलची ग्रोथ होईल, पुन्हा या सेल काय होतील, डिवाइड होतील. असं एका सेलपासून किती सेल तयार होतात, मिलियन्स ऑफ सेल ज्या आहेत त्या तयार होऊ शकतात आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जे आहेत ते डेव्हलप होऊ शकतात. ओके, मग ही जी इव्हेंट आपण पाहिले ग्रोथ आणि डिव्हिजनचे, यालाच आपण काय म्हणणार आहोत, सेल सायकल. सो नेक्स्ट सगळ्यांनी सेल सायकलचे डेफिनेशन लक्षात घ्यायचे. सी व्हॉट इज सेल सायकल. सो बघा,
ॲक्च्युअल सेल सायकलचे डेफिनेशन पाहण्याआधी आपण आत्ताच 2 इव्हेंट सांगितले की कोणतीही सेल जी आहे ती आधी डिवाइड होते, डिवाइड होऊन तयार झालेले डॉटर सेल साईजने ग्रो होतात, मग त्या डिवाइड होतात. मग कोणकोणते इव्हेंट आहेत की जे होतात, तर ते इव्हेंट सगळ्यात पहिल्यांदा बघा, सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन सेल. कोणत्याही सेलमध्ये होणारी सेल डिव्हिजन जी आहे ती एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. मग ही जी सेल डिव्हिजन आहे याच्यामध्ये काय काय होतं, सेल साईजनी ग्रो होते, त्याला आपण सेल ग्रोथ असं म्हणू. त्यानंतर नेक्स्ट DNA रेप्लिकेशन आहे, DNA रेप्लिकेशन. आणि अजून एक इव्हेंट आहे ते म्हणजे सेल डिव्हिजन. आता हे तिन्ही इव्हेंट जे आहेत ते नीट समजून घ्या. बघा, ही एक सेल आहे, तिचा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आत जेनेटिक मटेरियल असतं. मग तुम्हाला 2 टाईपचं जेनेटिक मटेरियल माहीत असेल. एक जेनेटिक मटेरियल आहे DNA आणि दुसरं जेनेटिक मटेरियल आहे RNA. आपलं जे मेन जेनेटिक मटेरियल आहे ते काय आहे, DNA आहे. ठीक आहे. आपल्या सेलमध्ये RNA सुद्धा असतो आणि RNAचे 3 टाईप तुम्हाला माहिती असतील, mRNA, rRNA आणि tRNA. हे तिन्ही टाईपचे RNA आपल्या सेलमध्ये सुद्धा असतात. पण आपलं मेन जेनेटिक मटेरियल आहे DNA. ओके, तर हा DNAच नीट समजून घ्या. DNA डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल आहे. या पद्धतीनं काही मीटर लॉंगपर्यंत सुद्धा याची लेंथ असते. खूप लॉंग हा मॉलिक्यूल आहे ज्याच्यावरती 4 नायट्रोजिनस बेसेस जे आहेत ते प्रेझेंट असतात. कोणते नायट्रोजिनस बेसेस, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. हे 4 नायट्रोजिनस बेसेस वेगवेगळ्या सिक्वेन्सनी ह्या DNA वरती प्रेझेंट असतात. आणि असा डबल स्टँडर्ड DNA ज्याची लेंथ काही मीटरमध्ये सुद्धा असू शकते. तर एवढा मोठा DNA आपल्या सेलमध्ये फिट करायचा आहे. तर मुळात आपल्या सेलचा साईज खूप छोटा आहे. सेलमध्येही कुठेही नाही आहे, तर सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये हा DNA आहे. मग जर सेलच आपल्या नेकेड आईजना दिसत नाही तर न्यूक्लियस तर त्याहीपेक्षा छोटा आहे. मग एवढ्या छोट्या न्यूक्लियसमध्ये तो DNA फिट करण्यासाठी काय केलं जातं, तर तो DNA टाईटली वाइंड होतो. आणि हा DNA वाइंड होऊन एकदम टाईट जेव्हा वाइंडिंग होतं तेव्हा हे क्रोमोझोम हे स्ट्रक्चर जे आहे ते तयार होतं किंवा याला आपण क्रोमोझोम असं म्हणतो. सो इन शॉर्ट क्रोमोझोम कसा तयार झाला, DNAच्या टाईट वाइंडिंगपासून. सो हा क्रोमोझोम आपल्या सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. ओके, सो सेल सायकलमधले इव्हेंट आपण पाहतोय. त्यात फर्स्ट सांगितलं की सेल डिव्हिजन जे आहे ही एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे सेलमधली. त्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही सेलमध्ये सेल ग्रोथ, DNA रेप्लिकेशन आणि सेल डिव्हिजन हे 3 इम्पॉर्टंट इव्हेंट आहेत. मग आता यातले तिन्ही इम्पॉर्टंट इव्हेंट समजण्यासाठी मी तुम्हाला सेलमधलं कंटेंट सांगते, तर ते कंटेंट व्यवस्थित समजून घ्या. पहा, ओके. सो कोणत्याही सेल सायकलमध्ये सेल डिव्हिजन, कोणत्याही सेलमध्ये सेल डिव्हिजन ही एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. आणि सेल डिवाइड होत असताना हे मेन 3 इव्हेंट तुम्हाला समजले पाहिजेत. एक सेल ग्रोथ, 2 DNA रेप्लिकेशन आणि फायनली सेल डिव्हिजन. मग सेल डिव्हिजन होण्याआधी ग्रोथ आणि DNA रेप्लिकेशन म्हणजे काय असतं आणि ते होणं का गरजेचं आहे हे आपण पाहतोय. सो बघा, आपली सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात. क्रोमोझोम काय आहे मी तुम्हाला सांगितलं. आपल्या न्यूक्लियसमध्ये DNA हे बेसिक जेनेटिक मटेरियल आहे आणि हाच DNA वाइंड होऊन, टाईटली वाइंड होऊन क्रोमोझोम हे स्ट्रक्चर जे आहे ते तयार होतं जे आपल्या न्यूक्लियसमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक स्पेसिसमधला क्रोमोझोमचा नंबर फिक्स असतो, तो कधीही चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर असतो 46. कोणतीही जनरेशन, कोणताही ह्युमन बिईंग, कोणताही या त्या प्रत्येकामध्ये क्रोमोझोमचा नंबर 46च राहणार आहे, तो चेंज होत नाही. सो पहिला हा न्यूक्लियस सांगितला. त्यानंतर याच्या बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडीज, व्हॅक्युल्स, सायटोप्लाझम असं बरंचसं कंटेंट आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो जेव्हा सेल ग्रोथ होत असते तेव्हा काय होत असतं, तर हे सगळं कंटेंट डबल होतं. ओके, डबल होण्याची काय गरज आहे, तर समजा डबल न होता ही सेल ॲज इट इज जर डिव्हिजनसाठी प्रोसीड झाली
तर सध्या सेलमध्ये किती न्यूक्लियस आहे? एकच न्यूक्लियस आहे. जर ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड झाली तर 2 न्यूक्लियसपैकी एक न्यूक्लियस आहे, त्यातला एक न्यूक्लियस एका सेलमध्ये जाईल, दुसऱ्या सेलला न्यूक्लियस मिळेल का? मिळणार नाही. सायटोप्लाझम किंवा बाकीच्या ऑर्गॅनली सिंगल आहेत. एका सेलमध्ये समजा एक ऑर्गॅनली गेला, तो ऑर्गॅनली दुसऱ्या सेलमध्ये असेल का? असणार नाही. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार नाही. प्रत्येक सेलला सगळं कंटेंट मिळणार नाही. न्यूक्लियस शिवाय कोणतीही सेल अलाइव्ह राहूच शकत नाही. इन शॉर्ट, सेलमधलं सगळं कंटेंट 2 सेलमध्ये इक्वली जर डिवाइड व्हायचं असेल तर काय करावं लागेल? आधी हे कंटेंट डबल व्हावं लागेल. म्हणजे कसं? तर बघा, एक न्यूक्लियस आहे, त्याच्यापासून 2 न्यूक्लियस आधी तयार झाले पाहिजेत. त्यानंतर ऑर्गॅनली सगळे डबल झाले पाहिजेत. सायटोप्लाझम जे आहे ते सुद्धा काय झालं पाहिजे? डबल झालं पाहिजे. हे जे सगळं आहे सेल साईजनं ग्रो होणं आहे, याला आपण काय म्हणणार आहोत? सेल ग्रोथ म्हणणार आहोत. सेलमधलं कंटेंट डबल होणं म्हणजे सेल ग्रोथ. DNA रेप्लिकेशन म्हणजे काय? रेप्लिका या शब्दाचा अर्थ होतो कार्बन कॉपी तयार करणं. रेप्लिका म्हणजेच कार्बन कॉपी. जर हा एक DNA असेल तर तो सेम स्वतःची कार्बन कॉपी तयार करतो. इन शॉर्ट, हा जर क्रोमोझोम असेल तर सेम त्याची कार्बन कॉपी अजून एक तयार केली जाते. सो हे होणं गरजेचं आहे, कारण एका न्यूक्लियसपासून किती न्यूक्लियस तयार करायचे आहेत? 2 डॉटर न्यूक्लियस. त्यासाठी DNA रेप्लिकेशन झालं पाहिजे, सेल ग्रोथ झाली पाहिजे, आणि हे झाल्यानंतर काय झालं पाहिजे? सेल डिव्हिजन झालं पाहिजे. इन शॉर्ट, जर एका सेलला 2 इक्वल सेलमध्ये जर डिवाइड व्हायचं असेल तर तिच्यातलं सगळंच कंटेंट कसं असलं पाहिजे? डबल असलं पाहिजे, तर ती 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होईल. मग सगळं कंटेंट इक्वल असण्यासाठी सगळ्यात फर्स्ट सेल ग्रोथ असली पाहिजे, सेकंड DNA रेप्लिकेशन होऊन 2 न्यूक्लियस तयार झालेले असले पाहिजेत, आणि त्यानंतर मग ती सेल डिवाइड होणार आहे. आता हा झाला फर्स्ट पॉईंट की ह्या तिन्ही इव्हेंट झाले पाहिजेत. ग्रोथ झाली पाहिजे, DNA रेप्लिकेशन झालं पाहिजे, सेल डिव्हिजन झालं पाहिजे. रेप्लिकेशनचा अर्थ समजला? रेप्लिका या शब्दाचा अर्थ होतो कार्बन कॉपी, सेम टू सेम कॉपी तयार करणे. कोणाची कार्बन कॉपी तयार होते? DNAची. इन शॉर्ट, DNAची म्हणजे क्रोमोझोमच अजून तयार केला जातो आहे. ओके, आणि नंतर सेल डिवाइड होते. आता हे जे 3 इव्हेंट आहेत ते कधीही कोणताही इव्हेंट होऊन चालेल का? चालणार नाही. आधी सेलमधलं म्हणजे DNA रेप्लिकेट झाला पाहिजे, सेलमधलं कंटेंट डबल झालं पाहिजे, आणि मग सेल डिव्हिजन झालं पाहिजे. आधीच सेल डिवाइड झाली, मग रेप्लिकेशन होत राहिलं, मग ग्रोथ होत राहिली, असं चालणार नाही. हे सिक्वेन्स उलटे सुलटे होऊन चालणार नाही. त्यांच्यामध्ये एक सिक्वेन्स ठरलेला आहे की पहिला इव्हेंट कोणता होणार, दुसरा कोणता होणार, नंतर कोणता होणार. तर हे जे सिक्वेन्शियल इव्हेंट सेलमध्ये होत असतात, या सिक्वेन्शियल इव्हेंटलाच आपण काय म्हणतोय? सेल सायकल असं म्हणतोय. म्हणजे काय? समजा पहिल्यांदा सेलची ग्रोथ झाली, ठीक आहे. सेकंड समजा DNA रेप्लिकेट झाला, कार्बन कॉपी झाली, आणि मग सेल डिवाइड झाली. किती इव्हेंट झाले? 3. त्यांचा क्रम पण ठरला, सेल ग्रोथ, DNA रेप्लिकेशन आणि सेल डिव्हिजन. डिवाइड होऊन एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. दोन्ही सेल पुन्हा काय करतील? सेल ग्रोथ होईल, पुन्हा DNA रेप्लिकेट होईल, पुन्हा सेल डिव्हिजन होईल. सो सिक्वेन्शियल हे जे इव्हेंट कोणत्याही सेलच्या लाईफमध्ये होत आहेत यालाच आपण काय म्हणतो? सेल सायकल असं म्हणतो. सो सेल सायकलची डेफिनेशन काय बघा. So what is cell cycle? See, the sequence of event by which sequence of event by which a cell duplicate sequence of event by which cell duplicate its genome synthesizes other constituent of cell and eventually divide
into two daughter cell is called सेल सायकल. सो सेल सायकल कशाला म्हणायचं आहे? सिक्वेन्शियल इव्हेंट आहेत. सिक्वेन्शियल इव्हेंट बाय विच सेल डुप्लिकेट्स इट्स जिनोम. मी आत्ताच सांगितलं जिनोम म्हणजे DNA म्हणजेच क्रोमोझोम डबल होतात ओरिजिनलच्या डबल. का डबल करायचे? डबल झाले तरच ते दोन इक्वल पार्टमध्ये दोन इक्वल सेलमध्ये डिवाइड होतील. जर एकच क्रोमोझोम असेल तर तो दोन सेलमध्ये डिवाइड करता येणार नाही. सो दोन्ही सेलकडे इक्वल कंटेंट जावं यासाठी आधी ते काय झालं पाहिजे? डबल. मग सगळ्यात पहिला सेलचा जिनोम जो आहे तो डबल झाला. त्यानंतर सेलचं बाकीचं कॉन्स्टिट्युएंट म्हणजे सायटोप्लाझम बाकीच्या ऑर्गॅनली सगळं सिंथेसाइज केलं, डबल केलं आणि नंतर सेल दोन डॉटर सेलमध्ये डिवाइड झाली. तर या सिक्वेन्शियल इव्हेंटलाच काय म्हटलं जातं? सेल सायकल. सो सेल सायकल म्हणजे काय आहे कळलं का? बघा, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट, वेगवेगळे इव्हेंट सिक्वेन्शियली होणं. कोणकोणते इव्हेंट? पहिला इव्हेंट सेल डुप्लिकेट्स इट्स जिनोम, सेल तिचा जिनोम डुप्लिकेट करते. दुसरा इव्हेंट सिंथेसाइजेस इट्स अदर कॉन्स्टिट्युएंट, सेलमधले बाकीचे कॉन्स्टिट्युएंट तयार करते, डबल करते. ओके, आणि नंतर ती दोन पार्टमध्ये दोन डॉटर सेलमध्ये डिवाइड होते. सो दिस सिक्वेन्स ऑफ इव्हेंट बाय विच सेल डिवाइड इंटू टू डॉटर सेल इट इज कॉल्ड ॲज सेल सायकल. सो सेल सायकलचे डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. सिक्वेन्स ऑफ इव्हेंट बाय विच cell duplicates its genetic material genome, synthesizes other constituent of cell and eventually divide into two daughter cell. So this sequence of event is called as cell cycle. So हे बोर्डवरती जे काही कंटेंट लिहिलेलं आहे हे सगळ्यांनी नोटबुकमध्ये नोट करायचं आहे. यातला प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे की सगळ्या सेलनी त्यांचं लाईफ सिंगल सेल म्हणून सुरू केलं, आपण पण सिंगल सेल म्हणून सुरू केलं. मग आता आपल्या बॉडीमध्ये एवढ्या सेल कशा काय आहेत? मिलियन्स ऑफ सेल कशा आहेत? तर प्रत्येक लिव्हिंग सेलकडे दोन कॅरेक्टरिस्टिक असतात, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन. ओके, सो कोणतीही एखादी सेल आपल्या बॉडीमधली एकच सेल आहे समजा, ती दोन सेलमध्ये डिवाइड झाली. डिवाइड झाल्यानंतर दोन्ही डॉटर सेल ग्रो झाल्या, पुन्हा त्या डिवाइड झाल्या, पुन्हा ग्रो होतील, पुन्हा डिवाइड होतील. यावेळी मिलियन्स ऑफ सेल तयार होतात. सो हे जे सेल डिव्हिजन आहे आणि सेल ग्रोथ जे आहे यात सिक्वेन्शियल इव्हेंटला आपण काय म्हणतोय? सेल सायकल. आता इथं फक्त आपण दोनच वर्ड वापरले, एक सेल साईजनी ग्रो होते आणि त्यानंतर डिवाइड होते. इथं अजून एक गोष्ट वाढवली. कोणती गोष्ट वाढवली? एक सेल ग्रो होईल म्हणजे बाकीचा कॉन्स्टिट्युएंट डबल करेल, दोन DNA डबल करेल आणि मग डिवाइड होईल. हे जे सिक्वेन्शियल इव्हेंट आहेत यांनाच आपण काय म्हणणार आहोत? सेल सायकल असं आपण म्हणतोय. या इंट्रोडक्शन नंतर नेक्स्ट आपण सेल सायकल जे आहे तिच्यामधले इव्हेंट स्टार्ट करतोय. सो नीट लक्ष देऊ नाही का? आत्ता जे बोर्डवरती लिहिलेलं आहे याच्यामधली सेल सायकल ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. तरीही तुम्हाला ह्या तीन गोष्टी कळणं गरजेचं आहे की ग्रोथ म्हणजे काय? तर सगळं कंटेंट वाढणं, सायटोप्लाझम, ऑर्गॅनली, न्यूक्लियस सगळं. DNA रेप्लिकेशन म्हणजे काय? ओरिजिनल जो DNA आहे त्याची कार्बन कॉपी तयार होणं, सेम तसाच DNA अजून एक DNA तयार होणं आणि नंतर सेल डिवाइड होणं. ओके, आता हेच जे सायकलिक इव्हेंट आहेत ते आपण वेगवेगळ्या फेजेसमध्ये स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट फेजेस ऑफ सेल सायकल. सो बघा, ओके, सो आत्ताच आपण सेल सायकल पाहिलं की ज्याच्यामध्ये सेल ग्रोथ आहे, त्यानंतर DNA रेप्लिकेशन आहे आणि मग सेल दोन पार्टमध्ये डिवाइड होते. तर याच्यामध्ये सेल ग्रोथ जी आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. सेल ग्रोथ इज कंटिन्युअस प्रोसेस. सेल ग्रोथ जी आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. बट DNA सिंथेसिस occurs once in specific stage of cell cycle. सो ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे.
सेलची ग्रोथ कधीही होऊ शकते, पूर्ण सेलच्या लाईफमध्ये ग्रोथ कधीही सुरू राहते. मात्र DNA सिंथेसिस जे आहे ते फक्त सेलच्या लाईफमध्ये एकदाच DNA सिंथेसिस होतं किंवा DNA रेप्लिकेट होतो आणि नंतर हा रेप्लिकेटेड DNA 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. सो रेप्लिकेशन जे DNAचं आहे किंवा DNA सिंथेसिस जे आहे ते एकदाच होणार आहे आणि एकदा DNA रेप्लिकेशन झाल्यानंतर जो नवीन DNA तयार झालेला आहे तो 2 सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. सो फॉर एक्झाम्पल ही सेल असेल तर या सेलची ग्रोथ, तिचं सायटोप्लाझम इन्क्रीज होणं, बाकीचं कंटेंट इन्क्रीज होणं हे कधीही होऊ शकतं. मात्र DNA रेप्लिकेट होऊन जर 2 न्यूक्लियस तयार झाले तर त्यानंतर कंपल्सरी सेल डिवाइड होते आणि ते जे 2 न्यूक्लियस आहेत ते 2 सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. सो हे नीट लक्षात ठेवायचं, सेलची ग्रोथ ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तिच्या लाईफमधली. मात्र DNA रेप्लिकेशन सेल सायकलच्या स्पेसिफिक स्टेजमध्ये एकदाच होतं. बघा, ह्या सेलच्या लाईफमध्ये एकदा सेल DNA डिव्हिजन झालं, DNA रेप्लिकेशन झालं की त्यानंतर ही सेल डिवाइड होऊन 2 नवीन सेल तयार होणार आहेत. ती ओरिजिनल सेल राहणारच नाही आहे. पुन्हा या सेलमध्ये जर DNA रेप्लिकेट झाला तर पुन्हा या सेल डिवाइड होणार आहेत. सो एकदाच DNA रेप्लिकेशन होतं, एकदा रेप्लिकेशन झालं की ती सेल कंपल्सरी डिव्हिजनसाठी प्रोसीड होते. So cell growth is a continuous process but DNA synthesis occurs once in specific stage of cell cycle. DNA replication एकदाच, तेही सेल सायकलच्या स्पेसिफिक स्टेजमध्येच कॅरी आउट केलं जातं. नेक्स्ट, रेप्लिकेटेड DNA is distributed in daughter cell. रेप्लिकेटेड DNA जो आहे त्यानंतर डॉटर सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. सो हे सगळे जे इव्हेंट आहेत, सेलची ग्रोथ असेल, DNAचं रेप्लिकेशन, नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन, हे सगळे इव्हेंट जेनेटिक कंट्रोलच्या अंडर असतात. म्हणजे DNAचं स्वतःचं रेप्लिकेशन आणि त्यानंतर रेप्लिकेट झालेला DNA 2 सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट होणं, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या हे कॉम्प्लेक्स इव्हेंट आहेत आणि ते स्वतः जेनेटिक कंट्रोलमध्ये होत असतात. सो दीज इव्हेंट आर अंडर जेनेटिक कंट्रोल. म्हणजे DNA रेप्लिकेशन कधी स्टार्ट होणार? DNA रेप्लिकेशन होत असताना, DNAची कार्बन कॉपी तयार होत असताना ती करेक्ट होतीये की कुठे मिस्टेक होतीये हे चेक करणं, त्यानंतर सेल डिव्हिजन कधी स्टार्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः जेनेटिक कंट्रोलच्याच अंडर होत असतात. सो आत्तापर्यंत जे आपण पाहिला तो सगळा इंट्रोडक्टरी पार्ट होता आणि या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही सेलमध्ये तिची ग्रोथ होणं आणि डिव्हिजन होणं हे अतिशय 2 महत्त्वाचे इव्हेंट आहेत. आणि हे जे इव्हेंट आहेत याच्यामध्ये सेलची ग्रोथ होणं, 2 DNA रेप्लिकेट होणं आणि त्यानंतर DNA डिव्हाइड होणं, हे जे 3 इव्हेंट आहेत हे सायकलिकली 3 इव्हेंट होतात आणि यालाच आपण काय म्हणतोय? सेल सायकल असं म्हणतोय. आता ही जी सेल सायकल आहे हिच्यामध्ये वेगवेगळे फेजेस आहेत. सो नेक्स्ट इज फेजेस ऑफ सेल सायकल. सो ॲक्च्युअल सेल सायकलच्या फेजेस ज्या आहेत त्या सुरू करण्याआधी प्रत्येक सेल डिव्हिजनचा टाईम स्पॅन जो आहे तो वेगवेगळा असतो. सो टिपिकल यूकॅरियोटिक सेल, जर ह्युमन सेल घेतलेली असेल, आपली सेल यूकॅरियोटिक सेल, जर ह्युमन सेल घेतलेली असेल तर तिला डिवाइड होण्यासाठी 24 आवर्स जे ते रिक्वायर्ड असतात किंवा 24 आवर्समध्ये ती साधारणतः एकदा डिवाइड होणार आहे. मात्र हा जो डिव्हिजनचा टाईम आहे तो वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळा असतो. सेलच्या टाईपनुसार हा डिव्हिजनचा टाईम व्हॅरी होतो. हे आपण बघितलं की ह्युमन सेल 24 आवर्समध्ये एकदा डिवाइड होईल. हेच जर आपण ईस्ट सेल घेतली तर ईस्ट सेलचं डिव्हिजन जे आहे ते 90 मिनिट्समध्ये कंप्लीट होतं. साधारण 1.5 तासात एका ईस्ट सेलपासून 2 ईस्ट सेल तयार होतात. सो सेल डिव्हिजनचा टाईम जो आहे तो सेल टाईपनुसार व्हॅरी होतोय. मग आता ही जी सेल सायकल आहे हिच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत तर त्या फेजेस कोणत्या आहेत? तर बघा, फॉर एक्झाम्पल ही एक सायकल आहे, पूर्ण सेलची सायकल.
तर या सेल सायकलमध्ये सगळ्यात पहिली ही जी फेज आहे हिला G1 फेज असं म्हटलं जातं किंवा ग्रोथ फेज 1 असंही म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये सेल ग्रो होणार आहे. त्यानंतर इथपासून ते एवढा हा जो ब्ल्यू कलरमध्ये जो दाखवलेला आहे या फेजला S फेज म्हटलं जातं किंवा यालाच सिंथेसिस फेज म्हटलं जातं. याच फेजमध्ये DNA जो आहे तो रेप्लिकेट होतो, स्वतःची कार्बन कॉपी तयार करतो. त्यानंतर पुन्हा एक फेज इथं ग्रीन कलरमध्ये इथं दाखवलेली आहे, पुन्हा याला म्हटलं जातं G2 फेज. सो G1 फेज, S फेज आणि G2 फेज ह्या तिन्ही फेज ज्या आहेत या तिन्ही फेजना मिळून एकत्रितपणे हा जो पिंक लाईन दिलेला आहे एवढ्या सगळ्या याला इंटरफेज असं म्हटलं जातं. जेव्हा ही इंटरफेज संपते, इंटरफेजचे किती पार्ट आहेत? 3. G1 फेज, S फेज आणि G2 फेज ह्या तिन्हींना मिळून काय नाव दिलेलं आहे? इंटरफेज. या फेजमध्ये काय होणार आहे? एक सेल ग्रो होणार आहे, साईजने ग्रो होईल, कॉन्स्टिट्यूएंट डबल केले जातील आणि ही जी फेज आहे S फेज हिच्यामध्ये DNA रेप्लिकेट केला जाईल. इन शॉर्ट कुठलंही कंटेंट असू द्या, मग न्यूक्लियस असू द्या किंवा बाकीचं सगळं डबल होईल आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे एवढ्या पार्टला म्हटलं जातं M फेज किंवा यालाच मायटॉसिस असंही म्हटलं जातं. सेल मायटॉटिकली 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. तर सुरुवातीची जी इंटरफेज होती या फेजमध्ये सेल ॲक्टिव्ह आहे, सेलनी स्वतःला प्रिपेअर केलं. कशासाठी? डिव्हिजनसाठी. पुढच्या डिव्हिजनसाठी स्वतःची सगळी प्रिपरेशन करून घेतली, सगळं कंटेंट डबल करून घेतलं, DNA रेप्लिकेट करून घेतला आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सेल कोणत्या फेजमध्ये एंटर करते? M फेजमध्ये, ज्याला मायटॉसिस असंही म्हणतो. तुम्ही मायटॉसिस 10th मध्ये स्टडी केलेला आहे, सो तुम्हाला माहिती असेल मायटॉसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज हे 4 इव्हेंट होतात आणि काय होतं? न्यूक्लियस जो आहे तो डिवाइड होतो. त्याला आपण कॅरिओकायनेसिस असं सुद्धा म्हणतो. कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लियस आणि त्यानंतर पुढे या ठिकाणी सायटोकायनेसिस जे आहे ते कॅरी आउट केलं जातं. सो आपण फेजेस ऑफ सेल सायकल स्टार्ट केलेलं आहे. तर या फेजेसमध्ये बघा ही फेजेस या ठिकाणी लिहिते. फेजेस ऑफ सेल सायकल. तर याच्यामध्ये मेन 2 फेज आहेत. त्यातली पहिली फेज आहे इंटरफेज आणि दुसरी फेज आहे M फेज. ओके, ही जी सुरुवातीची इंटरफेज आहे या इंटरफेजमध्ये मेन 3 इव्हेंट होतात. त्यात फर्स्ट आहे G1. G1चाच अर्थ होतो ग्रोथ फेज 1. ग्रोथ फेज 1 असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरची पहिली ग्रोथ फेज झाल्यानंतर नेक्स्ट असते S फेज, ज्याच्यामध्ये DNA रेप्लिकेट केला जातो. DNA रेप्लिकेशन होतं S फेजमध्ये आणि पुन्हा एकदा आहे G2 फेज. सो 3 गोष्टी झाल्या इंटरफेजमध्ये. सो पहिला आपण पाहिला G1 फेज, ज्याच्यामध्ये सेल ग्रो झाली. S फेज DNA रेप्लिकेट करून ठेवला आणि त्यानंतर G2 फेज पुन्हा काही इव्हेंट आहेत, डिव्हिजनची प्रिपरेशन आहे ती G2 फेजमध्ये केली जाते. सो हे 3 इव्हेंट मिळून काय असते? इंटरफेज असते. आणि दुसरी आहे M फेज. ही जी M फेज आहे हिलाच आपण मायटॉसिस असं सुद्धा म्हणतोय. ही जी मायटॉसिस आहे या फेजमध्ये सेल जी आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. सेल डिव्हाइड इंटू 2 पार्ट. ओके, सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. मग हिचे पण 2 इव्हेंट आहेत. त्यातला पहिला जो इव्हेंट आहे त्याला म्हटलं जातं कॅरिओ कायनेसिस आणि सेकंड आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचा अर्थ होतो न्यूक्लिअर डिव्हिजन
कॅरियन म्हणजे न्यूक्लियस, अँड सायटोकायनेसिसचा अर्थ होतो सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. सो कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे दोन इव्हेंट झाल्यानंतरच सेल दोन पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. त्यात कॅरिओकायनेसिसमध्ये पुन्हा 4 फेजेस असतात. प्रोफेज, मेटाफेज, नेक्स्ट ॲनाफेज आणि टीलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. सो हे सगळे मी सेल सायकलमधले इव्हेंट लिहिलेले आहेत. मेन 2 इव्हेंट इंटरफेज आणि एम फेज. इंटरफेजमध्ये G1 फेज, S फेज, G2 फेज आणि एम फेजमध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. हेच आपण एकदा डायग्रॅमॅटिकली बघूयात. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. ओके, जेव्हा इंटरफेज आहे, या इंटरफेजमध्ये समजा सायटोप्लाझ्मिक कंटेंट डबल झालं, ह्याच्यामधले ऑर्गेनली डबल झाले आणि जो न्यूक्लियस आहे याच्यामधलं जेनेटिक मटेरियल डबल झालेलं आहे, पण अजून 2 न्यूक्लियस तयार झालेले नाही आहेत, फक्त कंटेंट डबल झाले, DNA रेप्लिकेट झालेलं आहे. हे सगळं कुठे झालं? या इंटरफेजमध्ये झालं. इन शॉर्ट, सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर करून ठेवलेली. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल ही ओरिजिनल सेल आहे, हिच्यामध्ये एकच क्रोमोझोम आहे असं आपण कन्सिडर करूया. एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक मायटोकॉन्ड्रिया. जेव्हा इंटरफेजमध्ये ही सेल जाईल तेव्हा तिच्या न्यूक्लियसमध्ये 2 क्रोमोझोम यावेळी तयार होतील. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डबल, मायटोकॉन्ड्रिया डबल. यावेळी कंटेंट सगळं काय झालं? डबल झालं. कुठल्या फेजमध्ये? इंटरफेजमध्ये. डबल झाल्यानंतर आता ही सेल डिवाइड होणार आहे. मग डिवाइड होताना एम फेजमध्ये असताना 2 इव्हेंट महत्त्वाचे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. यातला कॅरिओकायनेसिस हा जो इव्हेंट आहे, या कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं तर फक्त हे न्यूक्लियस डिवाइड होतं. जे 2 न्यूक्लियस तयार झाले म्हणजे जे 2 क्रोमोझोम तयार झाले ते 2 न्यूक्लियसमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतले. ओके, बाकी सगळे ऑर्गॅनली डबल झालेले आहेत, सायटोप्लाझम डबल आहे, फक्त न्यूक्लियस डिवाइड झाला आहे. अजून सेल डिवाइड झाली आहे का? नाही. नंतर सायटोकायनेसिस होतं ज्याच्यामध्ये ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड केली जाते. सो यावेळी बघा, पहिल्यांदा सेलचं कंटेंट डबल केलं इंटरफेजमध्ये, अगदी DNA सुद्धा, आणि त्यानंतर न्यूक्लियस डिवाइड झाला 2 न्यूक्लियसमध्ये, 2 डॉटर न्यूक्लियामध्ये, आणि त्यानंतर सेल 2 पार्टमध्ये डिवाइड झाली. सो हे सगळे इव्हेंट आपल्या सेल सायकलमध्ये किंवा सेल सायकलच्या या फेजेस मी तुम्हाला सांगितल्या. याच्यामध्ये इंटरफेस तुम्ही बघू शकता, हा जो सर्कल ड्रॉ केलेला आहे याच्यामधला हा जो पिंक कलरचा ॲरो आहे हा सगळा फक्त इंटरफेससाठी, आणि ह्याने जेवढा एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला टाईम लक्षात येतो की टोटल सेल सायकलला 24 आवर्स लागत असतील तर त्यातला जवळपास 95-98% टाईम जो आहे, जवळपास 95% ड्युरेशन इंटरफेजलाच जातं. ओके, सो 24 आवर्समधले जवळपास 23 आवर्स फक्त इंटरफेजलाच जातात. सेल डिव्हिजन म्हणजे ॲक्च्युली कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे जे इव्हेंट आहेत ते हार्डली 1 आवरमध्ये होतात. या फेजला, इंटरफेजला बराच वेळ जो आहे तो घेतला जातो. सो दीज आर दी फेजेस ऑफ सेल सायकल. आता हे जे फेजेस आहेत याचे डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेन पॉईंट पाहिले की सेल डिव्हिजनच्या मेन फेजेस कोणत्या आहेत, सेल सायकलच्या मेन फेजेस कोणत्या आहेत. आता याच फेजेस डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.